नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील महामार्ग बस स्टँड। मी आज पहिल्यांदाच KSRTC अंबारी उत्सव 9600S या लक्झरी बसने नाशिक ते बेळगाव असा रात्रीचा प्रवास करणार आहोत। तुम्ही थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलं असेल आजचा प्रवास आपला कोणत्या गाडीने होणार आहे। या प्रवासाचा अंतर बघायचं झालं तर जवळपास 550 ते 600 किलोमीटरच्या रेंज मधला हा प्रवास आहे। अंबारी उत्सव मल्टी ॲक्सल 9600 ही खास वॉल्वो कंपनीकडून बनवली गेलेली प्रीमियम कोच स्लीपर बस आहे, म्हणजे हॉटेल ऑन व्हील्स अशी बस तुम्ही समजू शकता। बाप रे बाप, बस जी बघितली ना अशी वाटतंय की एकदम आता मी पहिल्यांदाच या गाडीनं प्रवास करतोय आणि कसा एक्सपिरियन्स असणार आहे आपला, जो प्रवासाचा अनुभव आहे तो तुम्हाला बेळगावला गेल्यावर सांगणार आहे। त्याच्यासाठी आज आपल्याला संपूर्ण प्रवास करायचा आहे। आज पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर अशा गाडीचा ब्लॉग घेऊन आलोय मी। आतापर्यंत तुम्ही बघितलं नसेल, त्याच्या आधी आपण ब्लॉग बनवला होता। स्टारलाइन अशोक लेलनची बस होती ती। ही जी वॉल्वो आहे ना एक प्रीमियम ब्रँड आहे आणि तुम्ही समोर गाडी बघा काय दिसते गाडी। तर मंडळी आता या बसची तुम्हाला थोडक्यात माहिती देतो। बाकीची जी काही माहिती असेल तर प्रवासादरम्यान देणार आहे। इंजिनची माहिती आधी आपण या बसचा इंटेरियर आणि एक्सटेरियर बघणार आहोत। त्याआधी आपण बसचा बाहेरचा लुक बघूया। बसची जी पुढची बाजू आहे ना ती अशा प्रकारचे ही फ्रंट साइड आहे। वॉल्वो कंपनीची बस, गव्हर्नमेंट ऑफ कर्नाटका। सगळ्यात वरती नॉर्थ वेस्ट KRTC, त्याच्या खाली डिजिटल रूट बोर्ड। आजचा आपल्या गाडीचा जो काही रूट असणार आहे नाशिक वरून पुणे आणि बेळगाव, मोजकेच रूट दिलेले आहेत कारण गाडी खूप लांब पल्ल्याची आहे। वॉल्वो कंपनीचा इथे लोगो दिलेला आहे। त्याच्यानंतर खाली अंबारी उत्सव। आपण ज्या गाडीने आज प्रवास करणार आहे KA22F2374 असा गाडी नंबर आहे। तुमचे जे काही लगेज सामान वगैरे असेल ना तुम्ही या ठिकाणी ठेवू शकता। भली मोठी अशी डिक्की दिलेली आहे खालच्या बाजूला आणि नेहमीप्रमाणे ज्या गाड्यांना दिलेले आहेत ना फ्यूल टँक, लगेज स्टोरेज, ॲड ब्लू आणि या गाडीचं जे इंजन आहे ना ते रिअर इंजन आहे। याच्यामध्ये तुम्ही आवाज बघू शकता आणि पाठीमागच्या साईडला असा काहीसा लुक आहे। तर मंडळी एक छोटीशी आपण ड्रायव्हर अण्णांशी ओळख करून घेऊया। नागप्पा काद्रोली। कितने साल से आप ड्राइविंग कर रहे हैं? मेरा अभी 24 साल हो गया। ये 1.5 बरस हो गया अभी गाड़ी आके। इससे पहले हमारा ऐरावत गाड़ी चलता था नासिक। 2012 से हमारा गाड़ी इधर चालू है। 3.5 किलोमीटर आता है हमारा गाड़ी माइलेज 1 लीटर में। ये गाड़ी में 585 लीटर का एक ही टैंक है। कंपनी वाले ने निकाला है ये गाड़ी में क्या है लाइट वेट बना के गाड़ी बनाया है जो माइलेज आए। पहला जो गाड़ी था ना 14.5 मीटर का गाड़ी था, ये अभी 15 मीटर का गाड़ी है, लंबा गाड़ी है। माइलेज के वास्ते थोड़ा इंजन बदल दिया है। B11R का गाड़ी का इंजन 410 हार्स पावर का ये रहता है। ये जो गाड़ी है ना 3500 का है, 3800 बोलते हैं उसको। लेकिन क्या है माइलेज में उतना ये फर्क नहीं पड़ता। सेम जो B11R का जो माइलेज आता ना वही माइलेज इसमें हमको मिल रहा है। आपका नाम क्या है? DM पाटिल। कितने साल से आप काम कर रहे हो? 30 साल से। और आपको गाड़ी चलाने में ज़्यादा रात में मज़ा आता है दिन में? रात में मजा आता है। रात में एकदम सामसूम सामसूम रहता आराम से है, भगाने का गाडी। आपण कोणती गाडी चालवली याची आधी? साध्या गाडीपासून वॉल्वो, मल्टी ॲक्सेल सगळ्या गाड्या। आता एवढ्या गाड्या चालवल्या आहेत दादांनी, तर त्यांच्यापैकी त्यांना B11R ही त्यांची फेवरेट आहे आणि ती 13 मीटरची होती आणि ही गाडी आहे ती 15 मीटरची आहे। काय काय फीचर ड्रायव्हर केबिनला दिलेले आहेत, या गाडीचे फंक्शन काय ते आता ड्रायव्हर दादांकडून आपण विचारूया। एक तर स्टेअरिंग ॲडजस्टेबल आहे, कसं पाहिजे तसं ॲडजस्ट होतं ते। क्लच नाही, विदाउट क्लच आहे, ऑटोमॅटिक गिअर आहे। फॉल्ट असला तर गाडी मेसेज दाखवते डिस्प्ले मध्ये। पॅसेंजरला सूचना द्यायची झालं तर त्याला स्पीकर फोन आहे, माईक आहे, अलाउन्स करू शकतो आपण। सीट ॲडजस्टमेंट आहे वरती खाली, कसं पाहिजे तसं करू शकतो आपण। तर मंडळी आपण आता नाशिकच्या मेळा बस स्टँडला आलो आहोत। मगाशी या गाडीचा आपण शूट घेण्यासाठी महामार्ग बस स्टँडला होतो। त्याच्यानंतर आता खरा प्रवास होतोय या गाडीचा मेळा बस स्टँड वरून। इथूनच त्याचा पहिला बोर्डिंग पॉईंट आहे आणि इथूनच प्रवासी बोर्डिंग करणार। तर या गाडीचा नाशिक वरून सुटण्याचा जो टायमिंग आहे तो संध्याकाळी 6 वाजता। आपली जी गाडी आहे ना ती आता मोजकेच बोर्डिंग पॉईंट घेणार आहेत। आता ते कोणते ते ड्रायव्हर अण्णांना विचारूया। इधर से हमारा नॉन स्टॉप पुणे जाता है, पुणे से है हमारा निपानी, शंकेश्वर, बेळगाव, 4 स्टॉप है हमारा। तर आपले सबस्क्रायबर देखील सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची खूप हेल्प झालेली आहे, जसं की बसच्या बाहेरून शूट वगैरे करणं बरंच काही। तर त्यांना या गाडीबद्दल विचारूया। माझं नाव ऋतिक पाटील। गाडीबद्दल जर सांगायला गेलं तर व्हॉल्वोची 9600S आहे, स्लीपर व्हेरियंट। याच्यातही 2 येतात, एक SLX आणि एक S। हा S म्हणजे हा फक्त स्लीपर साठी आणि जो SLX जो आहे तो ऑन बोर्ड वॉशरूम सहित राहतो। बाकी गाडीची पॉवर ही 350 HP 1300 न्यूटन मीटरचा टॉर्क हा SLX आणि सर्व सेम आहे। गाडी जी अत्यंत कम्फर्टेबल आहे, रेअर इंजिन सोबत येते गाडी। गाडीचं इंजिन म्हणायला गेलो तर आपण 7.7 लिटरचं आहे, 7000
1700 सीसी गाडी. तुम्ही कधी प्रवास केलाय का या गाडीने? हो, मी गाडीने निप्पाणीपर्यंत प्रवास केला होता आणि तो अत्यंत म्हणजे आरामदायक प्रवास होता, कम्फर्टेबल. गाडीमध्ये कुठल्याही प्रकारचा आवाज येत नाही, इतकी बिझनेस क्लास सारखी इतकी लक्झरी बस आहे. प्रायव्हेट ऑपरेटरपेक्षा NW KRTC जी बस आहे ती इतक्या कमी भावात इतक्या लॉंगचा डिस्टन्स हा फक्त तुम्हाला व्हॉल्वो 9600 पाहिजेच असेल तर फक्त NW KRTC मध्ये मिळेल. प्रायव्हेट ऑपरेटरला तुम्हाला जरा जास्त भाडे द्यावे लागतात. तर मंडळी परत एकदा आपल्याला नाशिकला तेच आपले सबस्क्रायबर मित्र भेटलेले, त्यांचा फीडबॅक घेऊया एकदा. नमस्ते, माझं नाव आदित्य विशाल लाडोळ आहे. मी प्रॉपर नाशिकचा राहणार आहे. मी ST प्रेमी आहे नाशिकचा. आज शोभराज भाऊ येणार होते, मला कळलं होतं. मी त्यांना खास भेटण्यासाठी आलो आणि वरतून मला कळलं की ते आपली नाशिक बेळगाव या वोल्वोचा लॉक करणार होते. म्हटलं मग नक्कीच त्यांना भेट देऊ. आणि माझे चालक दादा माझे मित्रच आहे या वोल्वोचे. गाडी तुम्ही बघू शकता, एकदम क्लासिक गाडी म्हणजे नाही का. वोल्वो म्हटल्यावर एकदम क्लासिक ब्रँडच राहतो नाही का तो. आता यांचा प्रवास होतो तर ते तुम्हाला व्यक्त करतीलच पुढे कसं वाटतंय काय. नाव निलेश पंचारिया, त्र्यंबकेश्वरवरून आहे मी. दादांचं मला व्हिडिओ लय आवडतात, त्याच्यामुळे आम्ही आज खास त्यांना भेटायला आलेलो आहोत. आमची अशी एक इच्छा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या ST महामंडळामध्ये अशा बसेस यायला पाहिजे. चला मंडळी आता गाडीचा इंटेरियर बघूया आपण कशा पद्धतीने इंटेरियर दिलेलं आहे. या बसमध्ये प्रवाशांच्या आरामासाठी एकदम प्रीमियम सुविधा दिलेल्या आहेत. 2x1 स्लीपर बेड लेआउट, ज्यामुळे प्रत्येक प्रवाशाला आरामात झोप घेता येते. प्रत्येक बेडवर सॉफ्ट मॅट्रेस, ब्लँकेट आणि कर्टन दिलेले आहेत, म्हणून प्रायव्हसी पण मेंटेन होते. बॅग आणि सामान ठेवण्यासाठी इंडिपेंडेंट स्टोरेज स्पेस दिलेला आहे. त्यासोबतच मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग पोर्ट दिलेले आहेत. बसमध्ये CCTV कॅमेरा, बॉटल होल्डर, रीडिंग लॅम्प, फुल AC वेंट आणि इमर्जन्सीसाठी सेपरेट एक्झिट डोर तसेच अग्निशामक यंत्र दिलेले आहेत. सीट्स आणि बेडची क्वालिटी खूपच कम्फर्टेबल आणि प्रीमियम आहे, ज्यामुळे लांबच्या प्रवासात पण थकवा जाणवत नाही. जर तुम्ही या गाडीने प्रवास करत असाल आणि जर तुमचं रिझर्वेशन वगैरे केलेले असेल या गाडीला, तर वरती नंबर वगैरे दिलेला आहे. या नंबरप्रमाणे तुम्ही हे सीट्स वगैरे चेक करू शकता. जर 2 बेडवर सिंगल अनोळखी व्यक्ती प्रवास करत असेल आणि त्याच्या बाजूला जर तुम्ही असाल तर त्याच्यासाठी प्रायव्हसी कर्टन दिलेले आहेत. तर मंडळी आपल्या गाडीचा टायमिंग झालेला आहे बरोबर 5:58 ऑन टाइम आपली बस निघते हळूहळू. चला मंडळी कधी आलो तर भेटू परत नाशिकला आपण. चला बाय 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 बाय. हॅपी जर्नी. हो हो धन्यवाद धन्यवाद. चला मंडळी आजच्या या प्रवासाला सुरुवात करूया नाशिक पासून थेट बेळगाव पर्यंत. बघूया आजचा हा रात्रानी प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय. चला तर मग. क्यों मैं जानूं के ना एक यही सवाल है अंधेरे में इंतजार है जल अकेले हैं पर गुलजार हैं इन कुछ कमियों के साए में आजाद हैं पंछी बन के उड़ना तो सीखा नहीं शायद गिर के संभलना ही है तो क्या नहीं है और क्या सही है और क्या नहीं है और क्या सही है मत पूछ के क्या रंग है मेरा तेरे पीछे तू देख के क्या रंग है मेरा तेरे आगे मकबूल थी तू टुकड़ों में जीते नाशिक पासून सिन्नर आणि संगमनेर बायपास करत 100 किलोमीटरचं अंतर आपण कव्हर केलेलं आहे बोटापर्यंत. आणि बोटाला जी गाडी पोहोचली आपली 8:36 जवळपास आपल्याला नाशिकवरून बोटापर्यंत पोहोचायला 2.5 तासाचा कालावधी लागलेला आहे. आणि या ठिकाणी आपलं रात्रीच्या जेवणासाठी गाडी थांबलेली आहे विजया फूड मॉल. तुम्ही हॉटेल पाहू शकता. या हॉटेलला आपण इथं जेवणार आहोत. आणि समोर आपली
अंबारी उत्सव आतापर्यंत जो काय आपला नाशिक पासून प्रवास झालेला आहे, मध्ये मध्ये ऑफरोड पण होते, पण असं नाही जाणवलं की खड्ड्यातून गाडी वगैरे जाते. जसं एक प्रकारचं खालीवर जम्पी मारते सेम तसंच वाटायला लागले. एकदम म्हणजे कळत नाही गाडीमध्ये म्हणजे हादरा बसतो वगैरे वगैरे. मी केबिन राईडला आतापर्यंत बसलो होतो, तर असं शार्प टर्न घेताना ना गाठात की असं गाडी वन साइड झुकल्यासारखं वाटत नाही. एकदम स्टेबल गाडी जाते आणि एकदम टर्न शार्प टर्न मारते ही गाडी. ही खासियत आहे मल्टी ॲक्सेल गाडीची. एका बोटावर इझिली टर्न मारते गाडी. जबरदस्त सिस्टीम आहे. जे सस्पेन्शन आहे गाडीचं एक नंबर. तर हॉटेल बघू शकता, अशा प्रकारचं हे हॉटेल आहे, विजय फूड मॉल. मस्तपैकी या ठिकाणी आपण रात्रीचं डिनर करणार आहोत. काय नाव म्हणले आपल्या? आपल्याकडे काय काय मिळतं इथं रात्रीच्या जेवणासाठी? रात्रि में दाल फ्राई, दाल तड़का, सेव भाजी, पनीर मसाला, वेज कोल्हापुरी, ग्रीन पीस. तर रात्रीच्या जेवणामध्ये एवढ्या साऱ्या व्हरायटी आहेत. तर त्यांचा जो मेनू आहे ना तो या ठिकाणी दिलेला आहे. हॉटेल वगैरे एकदम जबरदस्त आहे आणि फर्स्ट टाइम मी इथं व्हिजिट केलेलं आहे या रूटच्या माध्यमातून. तर मंडळी मस्तपैकी असा ड्रायव्हर आनंदबरोबर आपण या ठिकाणी रात्रीचं जेवण जेवतोय आणि जेवणामध्ये पाहू शकता पनीरची भाजी आहे, रोटी, पापड आणि वेगळीच कशी तरी भाजी आहे. तर असं काही आपल्या रात्रीचा डिनर. चला मस्तपैकी आपल्या ड्रायव्हर आनंदबरोबर एन्जॉय करूया रात्रीचा डिनर. जेवण वगैरे एकदम मस्तपैकी झालेलं आहे आणि जेवणामध्ये बघितलं असेल एकदम शुद्ध शाकाहारी असं थाळी होती आणि भारी वाटलं दादांसोबत जेवण वगैरे करून. आता इथून पुढे आपला खरा प्रवास चालू होतोय आणि जे काय मी तुम्हाला ऐकवणार आहे इंजनचा आवाज. इंजनचा आवाज पुढे येत नाही पण मागच ऐकून घ्या तुम्ही. एकदम लो नॉईज असा काहीसा इंजनचा आवाज आहे. आता इथून जी पुढच्या स्टॉपला गाडी जाणार आहे तो म्हणजे स्वारगेट. बघूया आता ही गाडी आपली स्वारगेटला किती वाजता पोहोचते. आणि या ठिकाणी अजून एक बस आलेली आहे पेठागार नाशिक विभाग. गाडीची हालत बघा काय झाली. MS सिरीजची गाडी आहे, LX पण नाही. LX सगळ्यात जुनी आहे. MS सिरीज नंतर MT सिरीज आणि MT सिरीज नंतर आता लेटेस्ट वाली NE सिरीज. आणि कंडिशन बघताय तुम्ही. कम्पेअर करायला पण थोडंसं हे वाटतं, पण नाही करू वाटत कम्पेअर. ठीक आहे पण आपल्या गाड्यांना पण मेंटेन केलं पाहिजे. शेवटी आपली लालपरी गाडी स्वतःची असल्यासारखं समजून चालवली पाहिजे, नाहीतर अशा गाड्या राहतात एकदम टापटिप कंडिशन मध्ये. त्यांची गाडी मला वाटतं येऊन 3-2.5 वर्ष झाले, अजून ठोकली पण मागून, पण असं दिसत नाही की क्रॅश झाली गाडी. म्हणजे मेंटेन जबरदस्त ठेवतात. तिकीटाच्या बाबतीत बोलायचं झालं तर एसटीची जी काही सेमी लक्झरी बस आहे आणि या गाडीचं जे भाडं आहे ते सेम पडतं. असं मी नाही म्हणत, असं बाकी जे म्हणताय. म्हणजे या गाडीला 1522 रुपये आपल्याला तिकीट पडलेले आहे. ऑनलाईन तिकीट आपण बुक केलेलं आहे या गाडीसाठी. ऑफिशियल ॲपवरून आपण हे बुकिंग केलेलं आहे अंबारी उत्सवचं. तुम्हाला ते स्क्रीनवर दिसेल कसं कसं बुकिंग केलेलं आहे. त्याचं जे तिकीट येतं ते जीमेलला येतं, व्हॉट्सअपला येतं आणि SMS पण येतं. म्हणजे असे 3 ऑप्शन आहेत. तुम्हाला जीमेल चेक करायची गरज नाही. जरी जीमेल आला, जरी तुमच्याकडे नसला तरी व्हॉट्सअपला येतो, व्हॉट्सअप जरी नसला तर SMS येतं. म्हणजे एवढी भारी फॅसिलिटी त्याच्यामध्ये दिलेली आहे ऑनलाईन ॲपमध्ये. बरीच काही चांगली सुविधा आहे. आता इथून जो पुढचा स्टॉप आहे तो स्वारगेट. बोटापासून जवळपास आपल्याला स्वारगेट जाण्यासाठी 100 किलोमीटरचं अंतर कव्हर करावं लागणार आहे. बघूया आता स्वारगेटला किती वाजता ही गाडी पोहोचते. मस्त कव्हर करते टायमिंग गाडी, म्हणजे कुठं स्टॉप नाही. याचा एक बेनिफिट असा आहे की तुम्हाला म्हणजे त्रास होणार नाही. प्रत्येक स्टॉपला कसं पॅसेंजर बोर्ड करतात त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही. जे काही गोंधळ असतो ना ते कमी होणार आहे याच्यामध्ये. तर एकदम मस्त पर्याय, ऑप्शन बेस्ट आहे. तुम्हाला जर शांतपणे आरामदायी असा प्रवास करायचा असेल तुम्ही ही गाडी प्रिपेअर करू शकता. एकदम जबरदस्त लेवल गाडी आहे ही. गाडीच्या खिडकीतून मी जसं बाहेर बघितलं ना, गाड्यांचा एवढा काय आवाज येत नव्हता, नॉईज वगैरे. एकदम आरामदायी आणि कम्फर्टेबल असा प्रवास येते गाडीत. येणारला बघतोय तलाट्याला माहिती आहे घोडा लावून, आपल्याला माहिती आहे घोडा लावत त्याला म्हणून वारसा आल्याशिवाय त्याला एक मला वारसा सगळेच म्हणते शकता देवाला ग्रुप सगळा मोठा झाला त्याला हे गेला
नाशिक पासून जवळपास 200 किलोमीटरचं अंतर गाठत 5 ते 5.5 तासांमध्ये आपली बस पोहोचलेली आहे स्वारगेट बस स्टँडला. जसं आपण पुण्यामध्ये एंट्री मारलो ना, बाकीच्या पॉइंटला ही बस सोडते, जसं की शिवाजीनगर, वाकडेवाडी, नाशिक फाटा. आता स्वारगेट नंतर जी आता आपली गाडी जाणार आहे ती नॉन स्टॉप जाणार है. अगर कोई कोल्हापुर का पैसेंजर होगा गाड़ी में तो बाईपास में उतरेगी या बस स्टैंड? बायपास ना. जर कुणी नाशिकवरून कोल्हापूर वगैरे जायचा प्लॅन करत असाल तर कोल्हापूरच्या बायपासला सोडेल ही गाडी, तर डायरेक्ट थेटची गाडी आहे. विचार करू शकता, जसं आपण नाशिकच्या मेळा बस स्टँडवरून आलो ना, थेट स्वारगेट बस स्टँडला आलेले. ह्याच्यानंतर डायरेक्ट निप्पाणीला जाईल. आता मगाशी बोलले होते दादा ती निप्पाणी वगैरे करतील, त्याच्यानंतर डायरेक्ट बेळगाव. तर अशी काहीशी गाडी धावते नॉन स्टॉप, फक्त मोजके स्टॉप घेते गाडी. जर्नी एक नंबर झाला बरं का. थोडंसं आता जॉब घेतोय मी मध्ये, आता इथून डायरेक्ट कुठेच थांबणार नाही गाडी. थोडासा मी तुम्हाला प्रवास दाखवतो मधला. आता इथून सातारा कोल्हापूर सुद्धा बायपास होणार. आता या ठिकाणी स्वारगेट बस स्टँडला 11:30 वाजलेले आणि अजून एक गाडी आली कर्नाटकची, मुंबई बेळगाव. हे आपली नाशिक बेळगाव आणि त्याच्या बाजूलाच मुंबई बेळगाव ऑर्डिनरी बस आहे. तुम्हाला 2 ऑप्शन मिळून जातील बेळगाव जाण्यासाठी. स्वारगेट वरून तुम्हाला जर ऑर्डिनरी बस न प्रवास करायचा असेल ही बस चॉईस करू शकता. सेम टायमिंगला 2 बसेस लागलेले. या गाडीसाठी जी आपल्याला तिकीट भाडं पडलेलं आहे ना, या गाडीच्या मानाने एकदम परफेक्ट कॉस्ट म्हणू शकतो आपण. तर काही लोकांना ही कॉस्ट जास्त वाटू शकते. नॉर्थ वेस्ट कर्नाटका ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन अजून एक बस आलेली आहे अशोक लेलँड कंपनीची. बसचा जो प्रकार आहे तुम्ही पाहू शकता. ही गाडी शिर्डी टू हुबळी चालली, बेळगाव हुबळी. स्वारगेट पासून बेळगावचं जे अंतर दाखवते आपल्याला जवळपास 340 किलोमीटरचा प्रवास. आणि या गाडीचं जे स्पेसिफिकेशन आहे, जे वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला दाखवतो. ही बस दिसायला जितकी प्रीमियम आहे तितकीच आतून पॉवरने भरलेली आहे. यामध्ये दिला आहे दमदार वॉल्वो D8K 7.7 लिटर इंजन, जे तयार करतं तब्बल 350 हॉर्स पॉवरची ताकद आणि 1350 न्यूटन मीटर टॉर्क. म्हणजे घाट असो किंवा हायवे, ही बस कुठेही कमी पडत नाही. या वॉल्वो बस मध्ये वॉल्वो आय शिफ्ट ऑटोमॅटेड गिअर बॉक्स, 12 गिअर पुढे आणि 4 रिव्हर्स, म्हणून ही राईड एकदम स्मूथ आणि जर्क फ्री वाटते. आणि या गाडीमध्ये साधारण 550 ते 600 लिटरचा फ्युएल टँक, म्हणजे लांबचा प्रवास एकदम आरामात कंप्लीट. एअर सस्पेन्शन आणि एअर डिस्क ब्रेक मुळे बसमध्ये बसल्यावर धक्के जाणवतच नाहीत आणि सेफ्टी पण नेक्स्ट लेवल आहे. 15 मीटर लांबी, 4 मीटर उंची आणि आतमध्ये 40 स्लीपर बेड, म्हणजे पूर्ण लक्झरी हॉटेल सारखा फील येतो. बस इतकी मोठी की जवळपास 22 टन वजन, तरीही परफॉर्मन्स एकदम स्मूथ आणि स्टेबल. एक वेळ अशी होती जेव्हा या सेगमेंट मध्ये स्कॅनिया आणि मर्सिडीज सारख्या बसेस वॉल्वोला जोरदार टक्कर देत होत्या, पण आज स्कॅनिया जवळजवळ बंद झाले आहे. मर्सिडीज बसेस पण खूप कमी आणि रेअर दिसतात. आणि आता रस्त्यावर सर्वात जास्त राज्य आहे वॉल्वोचं. पॉवर, कम्फर्ट आणि रिलायबल या तिन्ही गोष्टींचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे वॉल्वो. तर आता बघितलं असेल तर असं काही स्पेसिफिकेशन आहे. तर इथून आता गाडी आलते आपली स्वारगेटवरून. चला आता जाऊया मस्त पैकी, आता जर्नी कंटिन्यू करूया आपला. बाप रे बाप, ही गाडी आता स्वारगेट बस स्टँड वरून बाहेर होती. ती जो टर्न होता ना, म्हणजे वळायचा 15 मीटरची गाडी ही, आणि इतक्या सहजपणे टर्न घेतला ना गाडीने, असं वाटलंच नाही की परत रिव्हर्स करून परत टर्न घ्यायची गरज होती. डायरेक्ट थेट टर्न बसतो या गाडीला. खतरनाक. ही गोष्ट आता नोटीस केली मी की एवढ्या राऊंडला ही गाडी परफेक्ट बसते. ही पण गाडी 80 वर लॉक आहे. गाडी 80 वर लॉक आहे ना ही पण. हा, तर ही पण गाडी 80 वरच लॉक आहे. तर बघूया.
आत्ता आपण 28 किलोमीटर कोल्हापूरच्या अलीकडे आहे आणि इथे आपले क्रूज चेंज होणार आहे. पहिले जे ड्रायव्हर होते पाटील अण्णा म्हणून, त्यांनी इथपर्यंत ड्राईव्ह केलेली आहे कोल्हापूरच्या 28 किलोमीटर अलीकडे. आता जे दुसरे ड्रायव्हर आहेत नागराज अण्णा म्हणून, ते आत्ता ड्राईव्ह करणार आहेत बेळगावपर्यंत. आणि थोडासा वॉशरूम टाइम पण झालेला आहे, थोडीशी झोप पण घेतलेली आहे, कम्फर्टेबल असे झोप झालेले आहे. आत्ता आपण ज्या ठिकाणी उभा आहे पेठ वडगावच्या आसपास, तर इथून 132 किलोमीटरचं अंतर दाखवते बेळगाव. ತಮ್ಮನ ನಾವು ಹೋಗಿದ್ದು ಘಾಟ್ ಇದಾಗ್ಬಿಟ್ಲ ಅಮ್ಮ ಬರ್ತಾನಂದ
ಅದೊಂದು ದೊಡ್ಡ ಚಲೋ ನಮ್ಮ ಪುಣೆ ನಮ್ಮನಾಗ ಏ 19 ವರ್ಷ ಆತ ಈಗ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಅಂದ್ರಲ್ಲ ಒಟ್ಟ नागराज अन्ना के साथ सफर करके अच्छा लगा। चलो अन्ना कभी आऊंगा तो मिलेंगे, फिर मुलाकात होगी। ओके ओके ठीक आहे, चलो चलो चलो। फायनली मंडळी आपला रूट कंप्लीट झालेला आहे, नाशिक ते बेळगाव। नाशिक पासून 550 ते 600 किलोमीटर कव्हर करत 12 तासांमध्ये आपली बस पोहोचलेली आहे बेळगाव बस स्टँडला। बरोबर या ठिकाणी सकाळचे 6:15 वाजलेले। आपल्या समोर बेळगाव बस स्टँड, असा कायसा बेळगाव बस स्टँडचा परिसर आहे आणि बेळगाव बस स्टँडला चिटकूनच बेळगाव डेपो। आणि हा जो प्रवास झालेला आहे तो नॉनस्टॉप प्रवास झालेला आहे आणि ज्यांना कुणाला सातारा, कराड, कोल्हापूर अशा ठिकाणी जर उतरायचं असेल तर ही गाडी फक्त बायपास उतरते। ड्रायव्हरांना बोलत होते की इथे वेळेला खूप महत्त्व देतात आणि वेळेच्या आतच गाडी आपली पोहोचलेली आहे। काल आपला नाशिकवरून संध्याकाळी 6 वाजता सुरू झालेला प्रवास आज सकाळी 6 वाजता संपलेला आहे। तर अशा पद्धतीनं रोड चालतो नाशिक बेळगाव, बेळगाव नाशिक। आता हीच गाडी बेळगाववरून संध्याकाळी 5 वाजता। तर या गाडीचा अशा पद्धतीनं आंतरराज्य रोड चालतो महाराष्ट्र ते कर्नाटक। आणि आपले MSRTCच्या बसेस पण या ठिकाणी आहेत, बेळगाव देवगड। आता बेळगाववरून देवगड चालले, याचा मार्ग आहे देवगड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, आंबोली आणि बेळगाव। सकाळचे 7:15 वाजताचे दृश्य। तर असा कायसा बेळगाव बस स्टँडचा परिसर आहे। आपल्या समोर एक गाडी आहे नवीन BS6 मधली, या गाडीचा आपण ब्लॉक केलेला आहे, आपल्या समोर उभी आहे ठाणे बेळगाव। आणि दुसरी गाडी ती पिंपरी चिंचवड आगाराची आहे, ती फक्त तुम्हाला बोललो होतो की पहिली गाडी पुणे ते कारवार अशी धावायची, पण आता बेळगाव पर्यंत धावते ही गाडी। आणि या रोडला यश सिरीजची गाडी आहे, चिक्कोडी बेळगाव चिक्कोडी आणि बारामती बेळगाव गाडी। त्याच्यानंतर परत त्याच मार्गावर एक गाडी आहे बेळगाव देवगड। तर मंडळी तुम्हाला कसा वाटला या बसचा प्रवास? अंबारी उत्सव मल्टी ॲक्सेल 9600S या बसनं आपण संपूर्ण प्रवास केलेला आहे आणि माझा अनुभव सांगायचा झाला तर एकदम म्हणजे विमानासारखी सेवा म्हणतो ना, आणि तशा पद्धतीचा हा फील होता। एकदम खडखड नाही, आवाज नाही, नॉईज नाही, एकदम शांतपणे असा प्रवास झालेला आहे। फुल्ली कम्फर्ट झोन मध्ये झालेला हा प्रवास होता आणि भारी वाटलं, फर्स्ट टाइम मी अशा गाडीने प्रवास केला। तर मंडळी तुम्हाला कसा वाटला हा प्रवास नक्कीच कॉमेंट करून सांगा। आणि चला मंडळी हा प्रवास आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रोडवर। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच, चला बाय।